अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे का? अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही, हे सत्य आहे. आणि आम्ही तर उघड बोलतोय की हे गद्दार आहेत, त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं कुठे ह्याच्यात? आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता? गद्दारांचं काय? जिथे त्यांनी उघड उघड चोरी केली, सगळं केलेलं आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कमी करण्याचं काम हे चाललेलं आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काही या राज्यात चालत नाही, आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो वेळीच चिरडून टाकला पाहिजे. पोलिसांचं काम वाढेल, कायदा सुव्यवस्था बिघडेल, अशी कुठलीही कृती करू नये असा सल्ला अजित पवारांनी दिला. अजित पवारांना मी धन्यवाद देतो, पण मुळात त्यांच्या आजूबाजूला बसणारी लोकच जर असं काम करत असतील तर पहिलं त्यांना आवरलं पाहिजे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की विरोधी पक्षावरच्या आमदारांनी देखील कुणाल कामराचं समर्थन केलेलं आहे.